नमस्कार, शुभम कुलकर्णी सिंधू इन्स्टिट्यूटतर्फे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्व ज्येष्ठांना सादर प्रणाम. आपण दुसऱ्या अध्यायावर आलेलो आहोत. दुसऱ्या अध्यायाचे काल 18 श्लोक बघितले होते. ठीक आहे, रोजप्रमाणे ध्यान करूया आणि मग पुढे जाऊया. अथ ध्यानम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गीतेचं ध्यान करूयात. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्. दूसरा अध्याय सुरू. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच. दन्तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. श्रीभगवानुवाच. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन. क्लैप्यम् आस्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. अर्जुन उवाच. कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके. हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं न हि प्रपश्यामि ममापनुद्यात्. यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं. राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. सञ्जय उवाच. एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूवः. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. श्रीभगवानुवाच.
अशोच्याननवशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः न त्वेवाहं जातु नासं न त्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सुतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. श्रीकृष्णांचा अर्जुनाला उपदेश सुरू झालेला आहे. आपण बघितलं होतं त्यांनी अविनाशी गोष्टी सत असत याबद्दल बऱ्याच रीतीने निरूपण केलेलं आहे. आता इथून पुढे जातो. 19वा श्लोक बघूया. य एनं वेत्ति हन्तारम् य एनं वेत्ति हन्तारम् य एनं वेत्ति हन्तारम् य एनं वेत्ति हन्तारम् यश्चैनं मन्यते हतम् यश्चैनं मन्यते हतम् य एनं वेत्ति हन्तारम् यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न मन्यते नायं हन्ति न मन्यते उभौ तौ न विजानीतौ उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते नायं हन्ति न हन्यते य एनं वेत्ति हन्तारम् य एनं वेत्ति हन्तारम् यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते य एनं वेत्ति हन्तारम् यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। पूर्ण श्लोक मध्ये य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। काय म्हणतात कृष्ण? य एनं वेत्ति हंतारम यश्चैनं मन्यते हतम। आपला जो आत्मा आहे किंवा जो परब्रह्म स्वरूप आत्मा आहे तो आत्म्याला मारणारा असे समजतोय। म्हणजे ते अर्जुनाला म्हणतात तू जर समजत असशील आत्म्याला मारणार आहे तसेच जो हा मेला किंवा आत्मा मरतो अशा दोन्हीही गोष्टी जो मानतो ते अज्ञानी आहे। आत्म्याला मारणार आहे किंवा आत्मा मरतो असे जे मानतात ते श्रीकृष्ण म्हणतात ते अज्ञानी आहेत। कारण हा आत्मा वास्तविक कोणालाही मारत नाही आणि कोणाकडूनही मारल्या जात नाही। आत्मा कधी कोणाला मारतही नाही आणि तो कोणाकडून मारल्या सुद्धा जात नाही। त्यामुळे असे जे समजणारे लोक आहेत ते अज्ञानी आहेत असं श्रीकृष्ण म्हणत आहे। चला पुढचा श्लोक बघतोय 20वा। न जायते म्रियते वा कदाचिन् न जायते म्रियते वा कदाचिन् न जायते म्रियते वा कदाचिन् न जायते म्रियते वा कदाचिन्। हा जो म्री दिसतो आहे आपल्याला ते म्री म्रियते वा कदाचिन मधला म्री हा म्री म्हणजे जोडाक्षर आहे। ठीक आहे ना? त्यामुळे या तेवर आपल्याला तेवढा जोर द्यावा लागेल। ते समोरचं जोडाक्षर आहे तेव्हा तो उच्चार तसा निघेल। तेमरी म्हटलं तर ते जोडाक्षर होणार नाही। तेमरी असं म्हणावं लागेल। न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः नायं भूत्वा भविता वा न भूयः। नायं भूत्वा भविता वा न भूयः। न जायते म्रियते वा कदाचिन् न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः। अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो। अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो। अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो। न हन्यते हन्यमाने शरीरे
न हन्यते हन्यमाने शरीरे न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे पूर्ण श्लोक में न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते विसाव्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात न जायते म्रियते वा कदाचिन हा आत्मा कधीही जन्मत नाही किंवा आणि मरतही नाही नायम भूत्वा भवितावा न भूयः तसेच एकदा जो उत्पन्न झालेला आहे तो पुन्हा वारंवार उत्पन्न होत नाही अर्थात नष्टच होत नाही त्यामुळे तो पुन्हा वारंवार उत्पन्न होणारा नाही कारण जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन असा आत्मा आहे जो नित्य आहे भगवंताच्या स्वरूपातून उत्पन्न झालेला हा आत्मा वारंवार एक तर तो मरत नाही त्याला मरण नाही त्याला पुन्हा जन्म नाही आणि तो पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारही नाही कारण की तो अविनाशी आहे शरीर मारले गेले तरीही आत्मा कधीही मरत नाही तो फक्त एक शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो शरीर या शरीराच्या माध्यमातून आत्मा हा फिरत असतो चला 21वा श्लोक वेदा विनाशिनं नित्यं वेदा विनाशिनं नित्यं वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् य एनमजमव्ययम् य एनमजमव्ययम् वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम् कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम् कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम् वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्
कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम्। वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्। कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम्। न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः। अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्। उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्। कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हंतिकम। श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्य व न जन्मणारा व न बदलणारा, हा आत्मा न जन्मणारा आहे, तसेच त्याच्यात बदलही होत नाही, न बदलणारा आहे हे जाणतो, तो कुणालाही कसा ठार करविल किंवा कसा ठार करील। जर त्याला माहिती आहे आत्मा नित्य आहे, तो कधीही पुन्हा जन्म घेत नाही, पुन्हा मरत नाही, त्याचा जर नाश नाही, तर हे सर्व जाणणारा तो कसा काय दुसऱ्याला ठार करू शकतो किंवा करवून घेऊ शकतो, असं श्रीकृष्ण म्हणतात। 22वा श्लोक बघू। वासांसि जीर्णानि यथा विहाय, वासांसि जीर्णानि यथा विहाय, वासांसि जीर्णानि यथा विहाय, वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, नवानि गृह्णाति नरोपराणि, वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा, तथा शरीराणि विहाय जीर्णा, तथा शरीराणि विहाय जीर्णा, न्यन्यानि संयाति नवानि देहि, न्यन्यानि संयाति नवानि देहि। न्य अधिक पुन्हा न्य आहे, न्यन्या, न्यन्या, न्यन्यानि संयाति नवानि देहि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि। वेदाविनाशिनं नित्यं येनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम्। न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः। अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। येनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्। उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। बावीसावा श्लोक बघतोय. श्रीकृष्ण सांगतात ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्र टाकून वासांसी जीर्णानी, वासांसी म्हणजे वस्त्र, जीर्ण झालेले वस्त्र टाकून नवानी गृह्णाती नरोपराणी, नवीन वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुने शरीर टाकून नवीन शरीरात जातो किंवा नवीन शरीर धारण करतो. कपड्याची उपमा दिलेली आहे, अगदी सोपी उपमा. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. जसे जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करायचे त्याचप्रमाणे आत्मा करत असतो. चला पुढे जाऊया. नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः नैनं दहति पावकः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापो न चैनं क्लेदयन्त्यापो न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः न शोषयति मारुतः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि वेदा विनाशिनं नित्यं येनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम् न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते तेविसाव्या श्लोकात आत्म्याचे वैशिष्ट्य म्हणजे आत्मा कशानेच मरत नाही किंवा जितक्याही वस्तू आहेत ज्याने आपल्याला शरीराला इजा होऊ शकते किंवा शरीराचा सुद्धा नाश होऊ शकतो श्रीकृष्णांनी सांगितलेले आहेत नैनं छिन्दन्ति शस्त्राणि त्या आत्म्याला शस्त्रांनी कापू शकत नाही म्हणजे शस्त्र त्याला इजा करू शकत नाही नैनं दहति पावकः किंवा अग्नीने जाता येत नाही विस्तवानी सुद्धा त्याला जाऊ शकत नाही न चैनं क्लेदयन्त्यापो पाण्याने त्याला ओले करू शकत नाही किंवा पाण्याचाही त्याला काहीही फरक पडत नाही न शोषयति मारुतः वारा त्याला वाळू शकत नाही वारा सुद्धा आत्म्याचे शोषण करू शकत नाही या पंचमहाभूतांपैकी ह्या 4 पदार्थांनी सुद्धा आत्म्याला काहीही होऊ शकत नाही बरं आपले 5 श्लोक झाले आहेत कोणी म्हणून दाखवण्यास इच्छुक आहे का हे 5 श्लोक
कोणी म्हणेल काल आपलं म्हणणं झालं नाही, आज म्हणता येईल. कोण म्हणेल? हा चालेल, म्हणा. ती साधीच. वेदा विनाशिन नित्यम कंघातयति 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 हन्तिकम्. ठीक आहे, मस्त. अजून कोणी? हा बडा. य एनम न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयात् अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थं कंघातयति हन्तिकम्. वासांसि जीर्णानि यथा नवानि गूढाति नरोगानि विहाय जीर्णानि संयान्ति नवानि देहि. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक न चैव क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. छान, खूप मस्त. अजून कोणी म्हणून दाखवेल? खूप छान. अजून कोणी कोणी आहे इच्छुक म्हणून दाखवण्यास? चल ठीक आहे, पुढे जायचं. 24वा श्लोक बघूया. अच्छेद्यो यमदायशोय अच्छेद्यो यमदायशोय
सर्व जोडाक्षर दिसत आहेत आपल्याला इथे. अच्छे द्यो, तो जो द्यो असा लिहिलेला आहे तो आपल्याला हा वाचायचा आहे. अच्छे द्यो यमदाह्यो, अच्छेद्यो यमदाह्यो य, अच्छेद्यो यमदाह्यो य, अच्छेद्यो यमदाह्यो य, अच्छेद्यो यमदाह्यो य, मक्लेद्यो शोष्य एव च, मक्लेद्यो शोष्य एव च, मक्लेद्यो शोष्य एव च, अच्छेद्यो यमदाह्यो य, अच्छेद्यो यमदाह्यो य, मक्लेद्यो शोष्य एव च, मक्लेद्यो शोष्य एव च, मक्लेद्यो शोष्य एव च, नित्यः सर्वगतस्थाणु, नित्यः सर्वगतस्थाणु, नित्यः सर्वगतस्थाणु, नित्यः सर्वगतस्थाणु, रचलोऽयं सनातनः, रचलोऽयं सनातनः, नित्यः सर्वगतस्थाणु, रचलोऽयं सनातनः, रचलोऽयं सनातनः, अच्छेद्यो यमदाह्यो य, मक्लेद्यो शोष्य एव च, नित्यः सर्वगतस्थाणु, रचलोऽयं सनातनः, अच्छेद्यो यमदाह्यो य, मक्लेद्यो शोष्य एव च, नित्यः सर्वगतस्थाणु, रचलोऽयं सनातनः, नित्यः सर्वगतस्थाणु, रचलोऽयं सनातनः, पूर्ण श्लोक बोलूया. अच्छेद्यो यमदाह्यो य, मक्लेद्यो शोष्य एव च, नित्यः सर्वगतस्थाणु, रचलोऽयं सनातनः, नैनं छिन्नन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः,
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम् न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यश्शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते 24व्या श्लोकाचा अर्थ बघू. अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एवच, जे वरच्या श्लोकात बघितलं होतं. कारण हा आत्मा, त्याचं छेदन करता येत नाही, तो कापता येत नाही, त्याला जाळता येत नाही, त्याला पाण्याने भिजवता सुद्धा येत नाही, किंवा त्याला आपल्याला वाळवता सुद्धा येत नाही. हा आत्मा नित्य सर्वगत स्थाणु रचलोयम सनातनः, नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे. म्हणजेच तो अविनाशी नाही, तो अचल आहे, तो नित्य आहे, सर्वव्याप्त आहे. भगवंतासारखाच तो भगवंताचाच अंश असल्यामुळे आत्मा हा सर्वव्याप्त आहे आणि स्थिर राहणारा सनातन आहे. पुढचा श्लोक 25. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽय 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 मविकार्योऽयमुच्यते मविकार्योऽयमुच्यते अव्यक्तोऽयमचिन्त्योऽय मविकार्योऽयमुच्यते अव्यक्तोऽयमचिन्त्योऽय मविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं तस्मादेवं विदित्वैनं तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि नानुशोचितुमर्हसि नानुशोचितुमर्हसि
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि नानुशोचितुमर्हसि अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि सव्वीसावा श्लोक बघूया. अथ चैनन्नित्यजातम् अथ चैनन्नित्यजातम् अथ चैनन्नित्यजातम् नित्यं वा मन्यसे मृतम् नित्यं वा मन्यसे मृतम्. अथ चैनन्नित्यजातम् नित्यं वा मन्यसे मृतम्. अथ चैनन्नित्यजातम् नित्यं वा मन्यसे मृतम्. तथापि त्वं महाबाहो तथापि त्वं महाबाहो तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि नैवं शोचितुमर्हसि नैवं शोचितुमर्हसि. तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. अथ चैनन्नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं. पुन्हा एकदा म्हणूया. अथ चैनन्नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्. तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि अथ चैनन्नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं. तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि अव्यक्त
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि। अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः। नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि। वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम्। न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। 25 आणि 26 दोन श्लोकांचा अर्थ बघूया. श्रीकृष्ण म्हणतायत अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मात् एवं विदित्वैनं नानु शोचितुमर्हसि. हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे. तो व्यक्त होऊ शकत नाही, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे. म्हणून अर्जुना हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे जसं पूर्वीच्या श्लोकांमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं तो कशाने नाश पाहू शकत नाही, त्यानंतर तो अविनाशी इत्यादी सर्व गोष्टींप्रमाणे ते म्हणतात वर सांगितल्याप्रमाणे तो आत्मा आहे हे तू लक्षात घेऊन शोक करणे योग्य नाही. म्हणजे जो आत्मा अविनाशी आहे आपण त्याला मारणार आहोत किंवा युद्धात ठार करणार आहोत, वध करणार आहोत हा विचार करणे अत्यंत चुकीचे आहे. जसे श्रीकृष्ण म्हणतात 26व्या श्लोकात अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम. परंतु तू जर विचार करत असशील की आत्मा हा वारंवार जन्म घेऊन नेहमी जन्मणारा व नेहमी मृत्यू येणारा मरणारा आहे तरी सुद्धा हे महाबाहो अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. त्यांनी त्याला शोक करू नको, शोकात डुबू नको, आपल्याला युद्ध करायचे आहे हे वारंवार श्रीकृष्ण सांगतात. तर आत्म्याबद्दलचं पुढचं अजून सविस्तर पुढील श्लोकांमध्ये येणार आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. सर्वांनी सराव करत राहा. 26 श्लोक पूर्ण झाले. भेटूया उद्या. धन्यवाद.